नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, राज्य सरकारचे 10 मोठे निर्णय 21 सप्टेंबर पासून लागू, 20 सप्टेंबर शुक्रवार। आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, राज्यातील बहुचर्चित लाडक्या बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचा लाभ महिलांना मिळाला आहे। दरम्यान आता तिसरा हप्ता केव्हा मिळणार याची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे। 19 सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते। यावरून राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। विरोधी पक्ष ही योजना बंद पडणार अशी शंका व्यक्त करत आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये एक वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल। काहीही झालं, पुढचे 5 वर्षे ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील असा दावा त्यांनी केला। त्यानंतरची मोठी बातमी बघा, आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिकचं देत नाहीत आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत। कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमामध्ये लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच तिसरा हप्ता मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे। सणांच्या काळामध्ये बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे 19 ऑक्टोबर पर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल असं विचारलं असता शरद पवारांनी म्हटलं, 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जातो आहे। अजून 2 हप्ते देतील। लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही फरक पडणार नाही। समाजामध्ये लोकांच्या मध्ये बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, या गोष्टींचा विचार बहिणी नक्की करतील असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, यंदाच्या हंगामात नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून 25% अग्रिम दिला जाईल असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी दिले। बीड येथे पोलीस मुख्यालयावर मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी त्यांनी सांगितले। त्यानंतरची मोठी बातमी बघा, महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे। नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या रिन्युएबल अँड ग्रीन एनर्जी कंपनीचा सोलर पॅनल प्रकल्प येणार होता। या प्रकल्पाअंतर्गत 18,000 कोटींची गुंतवणूक होणार होती। राजकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात उद्योगांकडून आकारण्यात येणारे सर्वाधिक वीज दर हे प्रकल्प जाण्याचे मुख्य कारण समजले जात आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिराबाबत मोठी बातमी समोर येत आहे। प्रसिद्ध मंदिरात मिळणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने लाडूंमध्ये चरबी आणि बीफ असल्याची पुष्टी केली आहे। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अहवालामध्ये खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत। बोर्डाच्या अहवालानुसार तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी फिश ऑइल, बीफ आणि फॅटचा वापर करण्यात आला आहे।
आश्चर्याची बाब म्हणजे हे लाडू केवळ प्रसाद म्हणून भक्तांमध्येच वाटले जात नव्हते, तर हे लाडू प्रसाद म्हणून देवालाही अर्पण केले जात होते. त्यानंतरची मोठी बातमी बघा, राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध होत आहे. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्यातील ग्रामीण भागातील 1,85,000 विद्यार्थी आणि 29,000हून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत, यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. येत्या 25 सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आशा योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत पीएम मोदी म्हणाले की देशातील शेतकरी बंधू भगिनींना परवडणाऱ्या दरामध्ये खतांचा सतत पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या शेतीवरील खर्चही कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे कडधान्य आणि तेलबिया पिकांची किमान आधारभूत किंमत ठरेल. अशा पिकांच्या लागवडीमध्ये भारत स्वावलंबी होईल, शेतकरी सुखी होतील, त्यांचे उत्पन्न वाढेल. त्यानंतरची मोठी बातमी बघा, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यावर गंडांतर येणार आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही तर थेट नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त कराव्यात, असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा, केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34,000 रुपये देण्यात आलेले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम 18 जूनला जारी करण्यात आली होती. आता 18व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये पाठवण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. त्यानंतरची मोठी बातमी बघा, ऐन सणासुदीमध्ये सर्वसामान्यांचा खिसा आणखी थोडा खाली होणार आहे. सरकारने विविध खाद्यतेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारपासून खाद्यतेल आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली आहे. याचा परिणाम बाजारावर दिसून आला. खाद्यतेलाच्या 15 लिटर डब्याच्या दरामध्ये 250 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत असताना आता खाद्यतेलही महागले असल्याने सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यानंतरची मोठी बातमी बघा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला तेव्हाच यांचा भरोसा वाढेल, नाहीतर वाढणार नाही. उलट सरकारला धोका भेटणार, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव 2,000 रुपये कमी केले. त्यामुळे 2,000 रुपये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे.